उगाच घाई नको करू. बस इथे. अरे पण इथे कुणीच नाहीये. वाव, कोणी कशाला हवंय ग तुला? मी आहे ना. ताई तू? माझ्याच सासरी मला बघून तुला आश्चर्य वाटतंय? मला तसं म्हणायचं नव्हतं. तू बस. नाही नको बाबा, मी मानसी थोडी आहे. देशपांडे असूनही दळवींच्या घरात तिला प्रवेश मिळतो ना. ताई विक्रांतला भेटायला आलेस ना तू, म्हणून बस म्हटलं तुला. नाही बाबा, मी भेटायला नाही आहे, बघायला आले होते. पण इकडे येऊन बघते तर काय, पंडित झालेली मानसी दळवींच्याच घरात येऊन दळवींच्या मुलाची सेवा करते. खरं तर आज तू तिच्या जागी असायला हवी होतीस. पण तू तो हक्क गमावलाय. बरोबर बोलताय बाबा, गमावलाय ना मी तो हक्क. पण तोच हक्क माझ्या लहान बहिणीला मिळतो. कळेल मला? कळेल की, पण तू समजून घेशील तर. तिने तो हक्क मिळवलाय एक मैत्रीण म्हणून. बस सोपं आहे उत्तर. मधु काका, उत्तर सोपं आहे, पण सत्य कठीण आहे ना पचवायला. कठीण तसं काही नसतं मोनिका. माणसाला मैत्री हवी असते, आपुलकी हवी असते, विश्वास हवा असतो. बाकी काय लागतं ग मित्र कमवायला? मोनिका ये बस. नाही नको, हक्क नाही आहे ना माझा तो. आणि आता तर इच्छा अजिबात नाही. मग का आलीयस तू? का आलीये मी इथे? काय आहे ना, माझा नवरा आहे, त्याचा अपघात झाला होता. तो शाबूत आहे का नाही हे बघायला आले होते. तू काय बोलतीयस, कशी वागतीयस? ते चुकीचं आहे हे. मी जे काही बोलतेय ते खूप विचार करून बोलते. मी काय बोलायचं हे तू मला सांगू नको. तो जिवंत आहे की नाही याची तरी काळजी आहे का तुला? बाबा, मला काळजी ह्याच्यासाठी आहे की आता लवकरच कोर्टात तारीख आहे. आणि दुसरं म्हणजे हे की माझा अजून डिवोर्स झालेला नाहीये ना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.